नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की काही उमेदवारांच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती कमेंट आपल्याला मिळत आहेत। तर बघा, त्यांचे जे आहेत प्रश्न सारखेच आहेत। तर त्यांचे प्रश्न बघा, जे जिल्हा परिषदेमध्ये काही पदांची बघा परीक्षा राहिलेली आहे, तर त्या संदर्भात त्यांचे प्रश्न आहेत मित्रांनो। तर मला असं वाटलं तर प्रत्येकाला सेपरेट उत्तर देण्यापेक्षा त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवूया, म्हणून हा व्हिडिओ आपण येथे घेऊन आलेलो आहोत। तर पहा मित्रांनो, जिल्हा परिषदेमध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे एकूण 25 संवर्गासाठी जे परीक्षा झालेली आहे आणि त्यामध्ये काही पदांचा बघा तिथे निकाल सुद्धा लागलेला आहे। आणि जी परीक्षा बाकी आहे त्यामध्ये आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक व अंगणवाडी पर्यवेक्षिका एवढे पद त्या अंतर्गत तेथे येतात। आणि ज्या पदांचा बघा निकाल लागलेला आहे त्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक हे जे पद आहे, या पदाचा निकाल थोडा लांबणीवरती गेलेला आहे मित्रांनो, कारण हे जे पद आहे पेसा अंतर्गत तेथे येते। आणि सोबतच बघा, हे जे राहिलेले पद आहेत यांचासुद्धा जे परीक्षा आता वेळापत्रक अजूनपर्यंत आलेला नाही आहे, तर हे पेसामुळे सुद्धा असं होऊ शकते मित्रांनो। कारण बघा, तसं जर आपण यामध्ये बघितलं तर जे अंगणवाडी पर्यवेक्षिका आहे हे पद सोडून इतर ज्या पदांची एक्झाम इथे राहिलेली आहे ते सर्व पद पेसा अंतर्गत येतात। परंतु अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांसाठी तरी आतापर्यंत एक्झाम व्हायला हवी होती, परंतु तसं झालेलं नाही आहे। तर बघा मित्रांनो, पेसा अंतर्गत बघा जे जिल्हे येतात त्यांची पिटिशन माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये तिथे दाखल केलेले आहे मित्रांनो। आणि येत्या 13 फेब्रुवारीला त्यावरती तिथे सुनावणी होणार आहे। त्यानंतरच आपल्याला हे जे इतर राहिलेले पद आहेत मित्रांनो, तर या संदर्भात परीक्षेसंदर्भात बघा अपडेट तिथे मिळण्याची तिथे शक्यता आहे। परंतु जे आहेत यावरती सुद्धा मित्रांनो बघा, इथे तुम्ही बघू शकता की 2 पर्याय यावरती निघू शकतात। जर हे परीक्षा न व्हायला जर पेसाचं जर कारण असलं मित्रांनो, तर बघा यावरती 2 पर्याय असे आहेत की जे राहिलेली जे पद आहेत मित्रांनो त्यांची तेथे परीक्षा व्हायला हवी आणि त्यानंतर जे आहे पेसाच्या निकालानंतर जो आहे फायनल रिझल्ट तेथे लागायला हवा। किंवा बघा मित्रांनो, जे जिल्हे पेसा अंतर्गत येथे येतात त्या व्यतिरिक्त बाकीच्या जिल्ह्यांची येथे एक्झाम व्हायला हवी। तर हे 2 मार्ग बघा यामधून येथे दिसून येतात। आणि बघा, तुम्हाला इथे माहीत असेल की मागच्या महिन्यामध्ये जे आहे जानेवारी महिन्यामध्ये कृषी सेवक या पदांची बघा परीक्षा झाली होती 16 जानेवारी आणि 19 जानेवारीला। तर त्या संदर्भात सुद्धा असाच जो आहे एक मार्ग तिथे शोधला गेला होता। तसाच काही पर्याय जो आहे या ज्या जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या परीक्षा आहेत त्या संदर्भात सुद्धा इथे व्हायला हवा। आणि बघा, आता वळूया आपल्या या महिन्यातलं जे वेळापत्रक आहे परीक्षेचं त्याकडे। तर बघा, तुम्ही ते बघू शकता मित्रांनो की या महिन्यामध्ये जे आहेत जिल्हा न्यायालयाची परीक्षा आहे। त्यानंतर बघा सोलापूर महानगरपालिकेची परीक्षा आहे। त्यानंतर सांस्कृतिक विभागाची परीक्षा आहे। तर बघा, जिल्हा न्यायालय जे आहे ते TCS इथे घेत आहे। तर बघा, इथे 5, 7, 8, 12 आणि 14 तारखेला जे आहे येथे जिल्हा न्यायालयाची इथे परीक्षा मित्रांनो TCS कडून बघा हे परीक्षा इथे घेण्यात येत आहे। आणि त्यानंतर जर तुम्ही इथे बघितलं तर बघा 16, 15 आणि 17 तारखेला सोलापूर महानगरपालिकेची परीक्षा आहे, ही सुद्धा TCS घेत आहे। आणि सांस्कृतिक विभागाची एक्झाम जी आहे ते IBPS इथे घेत आहे, तर त्यांची परीक्षा इथे 24 तारखेला आहे। तर अशा प्रकारे जे फेब्रुवारी महिन्याचं वेळापत्रक आहे, जर यात जर दखल घेतली गेली आणि ZP आणि त्यातून जर मार्ग शोधला गेला मित्रांनो, तर यांची जी परीक्षा आहे ते 24च्या पुढे तिथे होण्याची इथे शक्यता आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये। तर शासनाने यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही विनंती। आणि खूप सारे उमेदवार येथे जे आहेत या पदांच्या बघा ज्या परीक्षा बाकी आहेत तर परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत मित्रांनो। तर तेथे त्यांच्या मागे आचारसंहितेची सुद्धा धाकधूक आहे की आचारसंहितेमुळे रखडली जाऊ शकते का परीक्षा म्हणून शासनाने जे आहे याकडे लक्ष द्यायला हवं आणि लवकरात लवकर जे ZPची जे परीक्षा बाकी आहे काही पदांची तेथे घेण्यात यावी। तर बघा, व्हिडिओ थांबूया, येथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।